आणखी एक मोठी बातमी आहे। लक्ष्मी त्रिपाठीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आले। ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर बनवण्यावरून मोठा वाद पेटला होता। या वादानंतर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। तर ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर करण्यात आल्यानंतर प्रचंड विरोध सुरू होता। किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना त्यांच्या पदावरून हटवले। आता आखाड्याची नव्यानं रचना केली जाईल आणि लवकरच नवीन आचार्य महामंडलेश्वरांच्या नावाची घोषणा केली जाईल, असं ऋषी दास यांनी सांगितलंय। ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर करण्यात आल्यानंतर संत समाजातील एक वर्ग संतप्त होता। तर ममता महामंडलेश्वर बनण्यावर अनेक संतांनी आक्षेप घेतला होता। आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी हे आखाड्यामध्ये मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता। सर्वप्रथम ये पूछना चाहूँगा, लक्ष्मी नारायण त्रिपाठी को निकालने वाला कौन है? ये मैं पहले पूछना चाहूँगा, आप कौन है? और हमने भी आज पहली बार इनका नाम सुना है जो अपने किन्नर अखाड़े के संस्थापक बनना चाहते हैं। और हम जितने भी अखाड़े हैं हम लक्ष्मी नारायण त्रिपाठी के साथ हैं, हम उसी को जानते हैं। और सच ये भी है, हम उसी को जानते हैं। और जो उसके साथ के जितने भी करीबन जो उनकी काउंसिल है, जो उनके साथ सदस्य है, हम उनको जानते हैं। ये जो आप बता रहे हैं जो कौन विजय नारायण, जो भी इसका नाम होगा, हमने कभी भी इनका नाम आज तक नहीं सुना। पाहूयात पुढची बातमी। भगवानगडावर मुक्कामी आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनाम्यावर भाष्य केलंय। माझ्या राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय देणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले। तर विरोधकांवर जोरदार पलटवार सुद्धा त्यांनी केला। संकट आज आलेलं नाही तर 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केलाय। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी मागणीही मुंडेंनी केली। तर भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली याबद्दल त्यांनी नामदेव शास्त्री यांचे आभारही मानले। तर संघर्षाच्या काळामध्ये भगवानगड माझ्या मागे उभा राहिला याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो असं ते म्हणाले। अनेक वर्षानंतर गडावर आलो, मंत्री झाल्यानंतर गडावर येण्याची इच्छा होती असंही मुंडेंनी म्हटलंय। एक लक्षात घ्या, हे संकट आज आलेलं नाहीये। 53 दिवसापासून आपण पाहताय, आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जाते, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो। आणि त्या मीडिया ट्रायल मध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही। त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं। या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं। आता जे काही प्रकरण घडलंय ते प्रकरण 53 दिवस चालतंय। यात सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे। ती फास्ट ट्रॅकवर केस आणली पाहिजे आणि ज्याच्यात जे कोण सापडेल, जे कोणीही असो, कुणालाही सोडू नये आणि त्याला शासन झालं पाहिजे। ही पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे, ती आजही माझी भूमिका आहे। काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन ज्यांनी कोणी अशी निर्गुण हत्या केलेली आहे त्यांना फासावर लटकवणं महत्वाचं आहे का माझा राजीनामा घेऊन एका समाजाला, मला या पद्धतीने टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा, हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे। माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। तर यावर नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। श्रद्धा असल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर गेले असावेत। सर्व लोकांची श्रद्धा आहे, या चुकीचं काय असा सवाल त्यांनी केलाय। अर्थ संकट निवारण व्हावं म्हणून मुंडे साहेब हे दर्शनाला गेले असा आरोप करणं चुकीचं आहे असं मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले। तर बीडमधील प्रकरण गंभीर आहे, त्याला जातीय वळण देणं योग्य नाही। संबंधित आरोपींना योग्य ती शिक्षा होईल असंही झिरवळांनी म्हटलंय। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, आमचे नेते यातून योग्य मार्ग काढतील असं सुद्धा झिरवळ यावेळी म्हणाले। असं आहे, भगवानगडावर मुंडे साहेबांचीच नाही तर सगळ्या जनतेची भगवानगडावर श्रद्धा आहे। आणि मग श्रद्धेपोटी माणूस गेला याचा अर्थ तो संकट निवारणासाठीच गेला असं नाही,
जात गेले असतील ते, पण मग ते त्यांच्या श्रद्धेपोटी गेले असतील असं मला वाटतं. झालीची घटना अतिशय निर्मनुष्य आहे. त्याची उकल झाली पाहिजे. त्याला शासन झालं, कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं आहे का पूर्ण छडा लावून जो कोणी दोषी असेल त्याला निश्चित त्याच पद्धतीची शिक्षा केली जाईल. आणि मुंडे साहेबांचं नाव जेव्हा लोक घेतात तर मुंडे साहेब स्वतःही म्हणतात का मी जर दोषी आढळलो तर मला फासावर द्या. तर हा विषय आता तसा तपासाचा आहे, तो त्याच स्तरावर चालू आहे. यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी.